घरातील कर्ता पुरुष अचानक सोडून गेला तर त्या संपूर्ण कुटुंबावर कोणतं आकाश कोसळतं याची आपण कल्पना करू शकतो. मात्र अत्यंत गरीब असणाऱ्या आणि 4 मुली असणाऱ्या एखाद्या शेतकरी कुटुंबाचं दुःख कितीतरी तीव्र असणार. यांचं आता काय होणार अशा घोर चिंतेत या मुलींची आई असतानाच असं काही घडलं आणि या कुटुंबाला नवी उभारी मिळाली. त्याबद्दल झालं असं की उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथील शेतकरी नागेश सुरवसे यांचा काम करत असताना शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. त्यांना 4 मुली आहेत. त्यांच्या शिक्षणाची, लग्नाची, एकूणच भविष्याची घोर चिंता त्यांची आई मनीषा सुरवसे यांच्या पुढे होती. त्यांची ही व्यथा इथले कार्यकर्ते सनी पवार यांच्याकडून राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यापर्यंत पोहोचली. संवेदनशील असणारे डॉक्टर सावंत यांनी तातडीने सुरवसे कुटुंबाची भेट घेतली. त्यांनी मुलींशी संवाद साधून त्यांना धीर दिला. मनीषाताई, या 4 मुली आता माझ्या भाच्या आहेत. त्यांची पुढची सगळी जबाबदारी मी घेतो. त्यांचा मामा म्हणून मी त्यांच्या पाठीशी खंबीर उभा आहे. डॉक्टर सावंत केवळ एवढं बोलून थांबले नाहीत, तर त्यांनी आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून तातडीनं आवश्यक त्या सूचना करीत आपल्या शब्दांवर अंमलबजावणी सुरू केली. यावेळी गहिवरलेल्या अवस्थेत मनीषाताई म्हणाल्या की आजच्या जगात कोणी कुणाला विचारत नसताना सावंत सरांसारखा भला माणूस आमच्यासाठी धावून आला, हेच खूप आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे यापूर्वी डॉक्टर सावंत यांनी शिवसेनेचे माजी तालुका प्रमुख कैलासवासी दिलीप जावळे यांच्या कुटुंबाचे पालकत्व स्वीकारत त्यांना 10 लाखांची मदत तसेच त्यांच्या दोन्ही मुलांच्या शिक्षण व नोकरीची जबाबदारी घेतली होती. याबाबत बोलताना डॉक्टर सावंत म्हणतात, माझ्या जिल्ह्यातील कष्टकरी शेतकरी, येथील कार्यकर्ते हे सारे माझे कुटुंब आहे. आपल्या कुटुंबातील सदस्यांवर कोणताही आघात झाला तर त्यांना त्यातून सावरणं हे कुटुंब प्रमुखाचं कर्तव्य असतं. केवळ याच भावनेतून मी कार्यरत आहे. कोणाच्या दुःखावर फुंकर घालण्याची संधी आपल्याला मिळते ती कधीच दवडू नये, कारण त्यातून मिळणारं समाधान कोणत्याही सुखापेक्षा काकणभर अधिकच असतं.